नमस्कार, मी पूजा. आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन कसे करायचे हे पाहणार आहोत. अश्विन वद्य अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. घरामध्ये सुख, शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतो हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार स्थिर लग्न मुहूर्तावर करतात. जिथे माता लक्ष्मी तिथे गणपती म्हणून सर्वप्रथम माता लक्ष्मी, गणपती, कुबेर आणि सरस्वती यांना हळदी कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करूयात. ओम गणपतये नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहिदाय स्वाहा या मंत्रांचा उच्चार करावा. प्रथम आपण दिवा लावून घेऊयात. दिव्याला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमोस्तुते. शुभ आणि कल्याण देणाऱ्या, आरोग्य आणि संपत्ती देणाऱ्या, शत्रूच्या बुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाला नमस्कार असो असा याचा अर्थ होतो. आता आपण कलश स्थापना करून घेऊया. कलशमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळदी, कुंकू, तांदूळ, फूल, 1 रुपयाचे नाणे, सुपारी, दुर्वा, गोमूत्र शिंपडून 5 नागिनींच्या पानांवर श्रीफळाला स्थापित केलेले आहे. कलश स्थापना करण्यापूर्वी देवीकडे काही मागणे असेल ते मागावे, नंतर कलश स्थापना करावी. दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळीचे लक्ष्मीपूजन केले जाते. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परत येतात. याचा आनंद साजरा करण्याचा सोहळा म्हणून दिव्याचा हा सण साजरा केला जातो. नागिनीच्या पानावर देवीची ओटी भरून घेऊयात. ओटीला हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावेत. देवीसमोर लाया आणि 5 बत्ताशे ठेवत आहे. देवीला अत्यंत प्रिय असलेल्या कमलगठ्ठ्याच्या बिया, अख्खे धने, अक्षता, पिवळ्या कवड्या, बार्लीच्या बिया, पिवळी हळद, नागकेशर आणि सुपारी यांचेही देवीसमोर पूजन करायचे आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्ही याची लक्ष्मी पोटलीसुद्धा बनवू शकता. दिव्य लक्ष्मी पोटली घराच्या संपत्तीसोबत ठेवणे खूप उपयुक्त मानले जाते, कारण याने लक्ष्मीचा वास सदैव राहील आणि तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही 5 कडधान्यांचे देवीसमोर पूजन करायचे आहे. नाण्यांनी भरलेला एक सुगडही देवीसमोर ठेवून त्याचेही पूजन करायचे आहे. लक्ष्मीपूजनाला घरातील सोने, चांदी, नोटा यांचेही पूजन करावे. त्यांना हळदी, कुंकू, तांदूळ आणि फूल अर्पण करावे. घरातील सोने, चांदी स्वच्छ पाण्याने धुवून नंतर ते देवीसमोर ठेवून त्यांचे पूजन करावे. देवीला दिवाळीचा फराळ, पुरणपोळी, खीर, मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावा. लक्ष्मीपूजन कधी करायचं? 31 ऑक्टोबरला की 1 नोव्हेंबरला अशी चर्चा सुरू आहे. 2 दिवस प्रदोषकाळी अश्विन अमावस्या असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन करायचे असते. आणि त्याचप्रमाणे यावर्षी शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी 6:54 ते रात्री 8:33 पर्यंत या प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करायचे आहे. 1962, 1963 आणि 2013 मध्ये ही 2 दिवस प्रदोष काळात अश्विन अमावस्या आली होती. त्यावेळीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले गेले होते. दिवाळीच्या अमावस्येला केरसुनीचे पूजन केले जाते. घरातून दारिद्र्य, अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुनी ही देवी स्वरूप मानली जाते, म्हणून या दिवशी तिचे महत्त्व विशेष आहे. केरसुनीला हळदी, कुंकू, तांदूळ, फूल अर्पण करून तिचेही पूजन करावे. घराचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून अश्विन अमावस्येच्या रात्री अलक्ष्मी निस्सारण म्हणजे रात्री 12 वाजता घरात केर काढतात. मध्यरात्रीनंतर सूप आणि दिमडी वाजून अलक्ष्मीला हकलून देण्याची प्रथासुद्धा आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.